माझ्यासोबत मंत्री संजय शिरसाट साहेब आहेत. अशी चर्चा सुरू आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, एका घड्याळावर लढू शकतात. तुमच्यासोबत सत्तेत आहेत अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवारांसोबत देखील जाण्याची चर्चा सुरू. कसं बघताय यासाठी? आता ते अजितदादा शरद पवार साहेबांबरोबर जातात की शरद पवार साहेब अजितदादाबरोबर येतात हे पाहणं फक्त महत्वाचं आहे. आणि हे बघा, शरद पवार आहेत, लक्षात घ्या, शरद पवारच्या अनेक वेळा भूमिका बदललेल्या आपण पाहिलेल्या आहेत. म्हणून आता नवीन काय भूमिका बदलली आणि लोकांना काहीतरी आश्चर्य, अरे बाबा अक्षरशः धक्का बसला, असं काहीच नाहीये. उभाठ्याबरोबर ते जातील असं कधी वाटलं होतं का? गेले, 2.5 वर्ष सत्ता भोगली. ते सोनिया गांधी बरोबर विरोध करून बाहेर पडले होते, पुन्हा सोनिया गांधी बरोबर गेले. आता ते जर इतर पुन्हा एकत्रित येऊन जर ते एनडीए बरोबर जरी आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. मोठं वक्तव्य आहे तुमचं हे की शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. का नाही येऊ शकत? काय राजकारणात काही घडू शकतं ना, त्याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं काय? शरद पवार साहेबाबद्दल इतर पक्षाचं एखादा समजू शकतो, शरद पवार साहेबाबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील हा अख्खा महाराष्ट्र जाणतोय. त्यांना पूर्वेला जायचं तर पश्चिमेकडे तोंड करून चालतात, पण जातात पूर्वेकडेच. हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. म्हणून शरद पवारच्या मनात काय चाललंय या महाराष्ट्रातल्या राजकारणाला आजपर्यंत कळालं नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एनडीए मध्ये आले तर दोन्ही पक्ष मर्ज होऊ शकतात की चौथा पार्टनर तुम्हाला येऊ शकतो? नाही, ते राष्ट्रवादी दोन्ही एकत्रित येऊनच ते सगळं काय घडू शकतं. त्यांचे पक्ष वेगळे राहणार नाही. मग ते पक्षात एकमेकाला विलीन करून घ्यावं लागेल. आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू आहे की काय अशी शंका आता आम्हाला सुद्धा यायला लागली. नक्कीच. ते होते मंत्री संजय शिरसाट आणि मोठं वक्तव्य केलं आहे की भविष्यात शरद पवार हे एनडीए मध्ये आले तर आश्चर्य व्यक्त करू नये आणि दोन्ही पक्ष मर्ज देखील होऊ शकतात आणि त्या दृष्टीने त्या दोन्ही पक्षांची हालचाली देखील सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजी.